मोठा पेस निर्माण झालाय। नेताजी रावांचं काही बरं वाईट नाही, सिद्धी जोहर असं करणार नाही, कारण स्वराज्याचा सेनापती त्याच्या हाती लागलाय। तो महाराजांना झुकवण्यासाठी त्याचा वापर नक्की करणार। खरंय, तसं नसतं तर त्याने तो फेटा पाठवलाच नसता राजे। काहीतरी गोम नक्कीच आहे। मतलब राजे? मतलब सिद्धी जोहरनं नेतोजी रावांचा फेटा पाठवलाय, परंतु नेतोजीराव युद्धाच्या वेळी तुरा कधीच वापरत नाहीत। तो निष्ठून कुणाच्या पायदळी येऊ नये याची ते सदैव काळजी घेतात। दुसरी गोष्ट म्हणजे या फेट्याला हापसा आणि अत्तराचा वास येतो, जे अत्तरही नेतोजीराव वापरत नाहीत। त्याचा अर्थ? अर्थ स्पष्ट आहे, नेतोजीराव जोहरच्या कैदेत नाही। अहो साहेब, अहो तुम्ही राणू अक्कांना एवढं समजावलं तरीही त्या आऊसाहेब, नेताजीराव सुखरूप आहेत। आई जगदंबाच पावली, खरंच पावली। साहेब, आम्ही तिला साकडं घातलं होतं, चांगली खबर दिली। खबरीचा मागोवा घेत असताना म्हणलं काय झालं असेल काय नाही, पण खबर मिळाली। फक्त खांद्याला निसटता घाव आहे, बाकी ते बरं आहे। त्यांना सांगा सबुरीनं घ्या म्हणावं। विजापुरात जे घडलं ते पुन्हा व्हायला नको। वय कानाव घालतो। एवढंच नव्हे तर राजेंच्या काय योजना आहेत, त्यांची इशारत काय होते, ते कुठल्या चाली लढवत आहेत याचा अंदाज त्यांना द्या आणि मग पुढचं पाऊल उचला असा निरोप द्या। वय पर आऊसाहेब, इजापूरच्या येशीवरच्या हारानं लय दुखावलेत, ते खवळून उठलेत, जोहरवर चालून जाणार आहेत। हो, परंतु आदिलशाहीने हे गृहीत धरलं असणार, त्यामुळे विजापुरी मोहरा ते नेताजी रावांसमोर उभा करणार। त्यामुळे राजेंना त्रास होऊ शकतो आणि त्यांचं राजगडी येणं लांबणीवर पडू शकतं। राणूबाई, इकडे या। या इकडे। नाराज झालात? आम्ही कुठे नाराज आहोत? राणूबाई, अहो तुमच्या आबासाहेबांना अशी रडणारी मुलगी नाही आवडणार हो। आम्ही नाही रडत आहोत, बघा। तुम्ही शहाणे आहात ना, मग आम्ही सांगितले ना तुम्हाला, मग असं का बरं? अहो फक्त एक करा, आबासाहेबांचं इकडे येणं होत नसेल तर आम्हाला पन्हाळगडावर पाठवा, आत्ताच्या आत्ता। हो की नाही बहिर्जी काका? कुछ भी हो जाए, कुछ भी, हमें बेशुमार बरकतें हासिल करनी है। हमले की तैयारी हुई है? जी हुजूर। हमला इतना जोरदार होना चाहिए
कि अफजल खान के बदनामी का थप्पा जो आदिल शाही पे लगा है उसे अपने शमशेर के खून से धोना है हमें। चलो हमला शुरू करते हैं। हुजूर, गुस्ताखी माफ हो हुजूर, एक बुरी खबर है। खबर आई है नेतोजी सीधे बीजापुर से पन्नाले की तरफ निकल पड़े हैं। हमारी तरफ हम पर हमला करने। ये तो बहुत बड़ी मुसीबत हो गई है। अब हम शिवा पर हमला करें कि नेतोजी को रोकें? सवाल ये नहीं है कि हमला किस पर किया जाए, सवाल ये है कि हमने शिवा को बताया था कि नेतोजी हमारे कब्जे में है और इसीलिए वो हमारे दबाव में था। अब इस झूठ को कैसे बनाए रखे? अगर शिवा को पता चला कि नेतोजी हम पर हमला करने वाला है तो वो खुद ऊपर से हम पर हमला करेगा। पता तो चलेगा ही हुजूर। नहीं, किसी भी हालत में उसे पता नहीं चलना चाहिए। नेतोजी हमारे कब्जे में है, यही जिक्र होना चाहिए। गंगाधर पंत सिद्धी जोहर राजकारणात कच्चा आहे हे ऐकून होतो, आज प्रचिती आली, पण आता तुमच्यावरची जबाबदारी वाढली। सिद्धी जोहरला तुम्ही चांगलाच बहकवू शकता। आज्ञा करा राजे आणि सूत्र सांगा। सूत्र एकच, सिद्धी जोहर जे समजतोय तेच आपण त्याला भासवत राहायचं। नेतोजीराव सिद्धी जोहरच्या कैदेत नाहीत हे आपल्याला समजलंय, हे सिद्धी जोहरला कळू द्यायचं नाही। उलट नेतोजी रावांच्या कैदेनं आम्ही धास्तावलोय, शस्त्र खाली ठेवून तह करू इच्छितो, फक्त नेतोजी रावांना आम्हाला भेटवा अशी बतावणी करायची। जी राजे। यामुळे जोहर पेचात पडेल, त्याला नेतोजी रावांना दाखवण्याची विवंचना निर्माण होईल, त्याचं लक्ष विचलित होईल आणि हीच संधी साधून आपण हल्ला चढवू। उत्तम, म्हणजे राजे सिद्धीचे दात सिद्धीच्याच घशात। गंगाधर पंत, तुमचं कसब पणाला लागणार। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली पहिली अट नेतोजी रावांची भेट आणि शेवटची अट ही सुद्धा नेतोजी रावांची भेटच। हर 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 सह्याद्रीच्या पुतांनो, अखेर ती वेळ आलीच। आज सूर्य बुडल, अंधार होईल, पण आपण पेटणार आहोत, मशाली होऊन तर कुणी पोतपलिते होऊन, आणि निघणार आहोत जोहरच्या छावणीवर। त्याच्या छावणीस वणवा लावायचा, आगीचा डोंब उसळला पाहिजे तिथं, बसल्या जागी त्या धुराचा लोट बडी बेगमला दिसायला पाहिजे। हर 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 महादेव! काही होऊ द्या गड्यांनो, तुटून पडा, गनिमत सोडू नका, मरताना 4 तरी घेऊन मरा। आपला पराक्रम राज गडावरून बघतील, त्यांना आनंद होईल। चलो सरसेनापति, फौज को आदेश दो। हर 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 महादेव! हर 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 महादेव! हुजूर, हमला शुरू कर देते हैं। पूरी तैयारी हो चुकी है, अब इंतजार किस बात का? नेतोजी का याचा काय इंतजार करायचा? वो याच्या आधीच पन्हाळा भुई सपाट करून टाकू। इतना आसान थोड़ी है, वो ऊपर है और हम नीचे। जैसे हम किले की तरफ जाएंगे, ऊपर से तोप के गोले बरसने शुरू हो जाएंगे। उसकी आधी फौज खत्म करने के चक्कर में कहीं हमारी पूरी फौज न खत्म हो जाए। उसी वक्त अगर नेतोजी यहाँ आ गया और उसने पीछे से हमला कर दिया तो हमारा नामो निशान मिट जाएगा। एक साथ शिवा और नेतोजी दोनों से कैसे निपट लो? इसीलिए बंदा हाजिर है हुजूर।
वाह 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 भाई खान, आपका इस्तेकबाल है। जी हुजूर, खुद बड़ी बेगम साहिबा ने इस बंदे को आपकी खिदमत में भेजा है, और वो भी पूरी 15,000 फौज के साथ। ऊपर वाले की रहमत है। बाजी मसूद, अब सारी परेशानियां दूर हो गई। माँ, अब फतेह हमारी होगी। तख्त पर कोई भी बैठे, लेकिन राजा जोहर ही होगा। वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता। पण दादा, अरे आपण अफजल खानाला फाडला ना, मग या जोहरला का नमतोय? आपण गडावरच का थांबलोय? बस फुलाजी, त्याची दोन कारण आहेत फुलाची. एक म्हणजे आम्ही गडावर दिसतो आहोत म्हणून सिद्धी पन्हाळ्याच्या पायथ्याशी थांबलाय, आणि दुसरी गोष्ट, आम्हाला गुप्त खबर मिळाली, सिद्धी त्याच्या 60,000 फौजेतली निम्मी फौज स्वराज्यावर पाठवणार आहे. जर 30,000ची फौज स्वराज्यावर चालून गेली तर काय होईल स्वराज्याचं? आम्ही जाऊ शकत नाही, कारण निम्मी फौज इथं असणारच. आणि म्हणून आम्ही सिद्धीला गोंजारतो आहोत, भुलवतो आहोत. आणि गड काय आम्ही आजही सोडू शकतो. हे पाठीमागे गेलं की पाठ पन्हाळा, पण त्यांना आम्ही नाही, आमची फौज सिद्धीच्या हाती सापडेल. आणि सिद्धीच्या वेगाचा अंदाज घ्या. अफजल खानाला विजापूरहून वाईला यायला 5 महिने लागले, पण हा सिद्धी अवघ्या 2 आठवड्यात पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचलाय. आलं का ध्यानात धोरण? जी आलं. गंगाधर पंत, तोंडात साखरेची गुळणी घेऊन गड उतारवा. राजा, राजा पायथ्याला वेगळीच गडबड सुरू आहे. सिद्धी मोर्चे लावायला लागलाय. राजा 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 जोहरची फौज वेगाने गडाभोवती पांघायला लागली. काय? या सिद्धीला जास्तीची कुमक मिळाली की आपल्या फौजांनी सांगूनही त्याला डिवचले? राजे, तुम्ही फक्त आज्ञा करा, जाऊन तोंडच फोडतो त्या सिद्धीचं. होय बाजी, तुम्ही म्हणता आहात तसंच कर. फुलाजी, तोफा सज्ज करा. तटाबुर्जावर आपली माणसं खबरदार करा, आणि उकळतं तेल तयार ठेवा. राजे, तहाची बोलणी? तहाची बोलणी? राजे, ही आज्ञा समजायची का? होय, जौहरला मुंहतोड जबाब द्यायची वेळ आली. आऊसाहेब, आऊसाहेब, पन्हाळ्यावर सिद्धी जोहरनं जोरदार हल्ला केलाय. म्हणजे एकूण चिंता वाढली. क्या तो गोळा टाका, पेटव वाद, दे बत्ती. शाबास. चला, थांबू नका, दुसरा गोळा घ्या. बाजी, तुमच्या रुद्र अवतारानं सिद्धीचा रात्रीच बिमोड होऊ शकतो. एक शेवट जात आहे त्या सिद्धीची. संतोजी, वर्ण होणाऱ्या या माऱ्यामुळं सिद्धी नक्कीच माग सरकणार. सरकलाच पाहिजे. हा देह बाजीचा उभा राहिला तर डोंगर, वाहिला तर महापूर, चिडला तर चिता, आणि फिडला तर हिशोब चुकता. हला हला हला. थांबू नका, घ्या गोळा. ये तोपों की आवाज क्यों बंद हो गई? क्या मसला है? हुजूर, हमारी फौजें पीछे आ रही हैं, हमारा नुकसान हो रहा है हुजूर। होने दो नुकसान, नुकसान की कोई परवाह नहीं, लेकिन हम अपने तोपों के मार से लोगों को तबाह कर देंगे. अहो, कसं मारणार हुजूर? मावळं गडावरून अचूक मारा करतायत. मतलब तुम कुछ नहीं करोगे? तुम भी डर गए मसूद? जी नहीं हुजूर, लेकिन इस वक्त आगे जाना पागलपन होगा. खामोश! शमाई हो इसलिए कुछ भी मत बको.
याद रखो, तुम जौहर के सामने खड़े हो। भाई खान चाहिए था अभी। नेतो जी से निपट कर अगर भाई खान यहाँ आ जाता तो हम दोनों मिलकर इस खेल को पलट सकते हैं। जी हुजूर। एक बात हमेशा जहन में रखना, वक्त, रफ्तार और जौहर को कोई नहीं रोक सकता। वाह बाजी प्रभू वाह, सिद्धी जौहरला एकदम कडवा जबाब दिला. राजे यांना कडवेच जबाब समजतात. बरोबर सरकला मागे. मोठ्या उमेदीने निघाला होता सिद्धी, पण तुमचा मारा असू, तुमच्या सैन्याची शिस्त नेमकी, त्यामुळे सिद्धी जौहर मागे सरकला. राजे अहो मागे सरकायचं काय, त्याला पिटाळूनच लावतो इथून. आता त्याला गोंजरण्याचे दिवस गेले, त्यालाच गोंजारून घ्यायचं नाहीये मुळात. बाजी राजे खरंच तुम्ही फक्त सांगा, चुटकी सरशी त्याच्या तटबंदीला खिंडार पाडतो का नाही बघा. बाजी तुमच्या पराक्रमाविषयी, तुमच्या निष्ठेविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही, परंतु आम्ही शांत राहिलो त्याचं कारण वेगळंच आहे. काय झालं राजे? सिद्धी जौहरला गाफील ठेवण्यासाठी आपण गंगाधर पंतांना पाठवलं. त्यासाठी गडावरून एक गोफणही चालवली नाही. गंगाधर पंत येतायत असा निरोपही पाठवला, पण तरी सुद्धा सिद्धीनं हल्ला का केला त्याचं कारण समजत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेतोजी रावांची काहीही खबर नाही. ते कुठे आहेत, विजापूरच्या हद्दीवर नेमकं काय झालंय, त्यांना सिद्धी जौहरच्या खबरा मिळतायत की नाही, काही समजायला मार्ग नाही. पण राजे नेतोजी रावांसाठी थांबायचंय का? का वाट बघतोय आपण? नेतोजी राव आले तर ते सिद्धी जौहरच्या फौजेवर बाहेरून हल्ला करतील आणि गडावरून आपण. या अशा हल्ल्यात सिद्धी जौहरची दामटी होऊ शकते. खरंय राजे तुमचं म्हणणं, पण नेतोजी रावांपर्यंत खबर पोहोचू शकत नाही, कारण मुख्य रस्त्यांवर सिद्धी जौहरची गस्तीची पथक आहे. खलिता पाठवला तर तो गस्तीच्या पथकांकडून पकडला जाईल. कशी खबर पोहोचवावी नेतोजी रावांपर्यंत? हुजूर, हुजूर, अहो लय आनंदाची बातमी आहे. क्या हुआ? अहो तोंड गोड करण्यासारखीच बातमी आणली आहे. अहो भाई खान त्या नेताजीला हरवून लढाई जिंकून आलाय. वाह ऊपर वाले, तेरा लाख लाख शुक्रिया. हम जीत गए. हमने नेताजी को भगा दिया. अब उनसे कोई खतरा नहीं. सचमुच भाई खान तुम सूरमा हो. एक नई खुशी, एक नई रोशनी लाए हो. मुबारक. आदिल शाही सल्तनत की, आदिल शाही सल्तनत के, आदिल शाही सल्तनत की. लड़ाई अभी तक खत्म नहीं हुई है. ये नारे, ये खुशियां, इनका इजहार बंद करना होगा. सिवा अगर हार कबूल करता है तो ये इजहार होगा. इतना असला बारूद खर्च करने के बावजूद हम पन्हाले का एक पत्थर भी नहीं हिला सके. जी हुजूर, हमला जारी रखने में हमारा ही नुकसान हो रहा है. हमले रोक दिए तो रात के अंधेरे में सिवा ऊपर से नीचे आकर हमारी गर्दन काट देगा, समझे? इस वक्त सिवा के साथ किले पर कितने लोग होंगे? असतील एक 8,000. 8,000. बहुत अच्छे. तो मामला ऐसा है कि वो है कि हमें आगे बढ़ने नहीं दे रहे और हम हैं कि पीछे हटने को तैयार नहीं. अब एक ही रास्ता है. कौन सा? घेरा. हम किले को चारों ओर से घेरा डालेंगे. एक दिन ऐसा आएगा कि किले पर खाने को अनाज नहीं होगा, पीने को पानी नहीं होगा. तब सिवा मजबूर होकर हथियार डालकर उसे हमारे पनाह में आना ही होगा. राज काय झालं भिवजी? गडाच्या चारी बाजूने पलित मशाली दिसायला लागली. ती काय? मशालीचं रिंगण दिसतंय वरनं.
सिद्धी जौहरनं गडाला वेढा तर घातला नाही ना? वय राज वेडाच घातलाय त्यानं. बाजी, हा जौहर जहरीच निघाला. सापाची चावलात ही. काही समजायच्या आत विळखा घातलाच त्याने. आऊसाहेब, बहिर्जी, आऊसाहेब घात झाला. जोहरनं पन्हाळ्याला येडा घातलाय. आणि शिवबाराजे राजा पन्हाळगडावरच अडकले. आऊसाहेब, जोहरनं डाव साधला. जगदंब.